नमस्कार, माझे नाव रुद्र माधव कदम. भाषा नाव माळिके माध्यमिक विद्यालय. मी आता 9वी मध्ये शिकतो. मल्टीस्किल फाउंडेशन कोर्समध्ये आम्हाला वेगवेगळे प्रात्यक्षिक शिकवले जातात, जसे की ड्रिलिंग, वायरिंग, शेतीकाम, बांधकाम वगैरे. तर हे सर्व प्रात्यक्षिक आम्ही स्वतः करतो, त्यामुळे आम्हाला हे लवकर समजते आणि याचा उपयोग आम्हाला भविष्यात व्यवसायात किंवा शिक्षणात सुद्धा होईल. आम्हाला मल्टीस्किल फाउंडेशन हा कोर्स आहे. यामध्ये आम्हाला वेगवेगळे प्रात्यक्षिक स्किल शिकवत असतात. इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, कुकिंग व इत्यादी प्रकारचे आम्हाला प्रात्यक्षिक होत असतात. आम्हाला सर टीचर हे स्वतःहून प्रात्यक्षिक करायला होतं, यामुळे आम्हाला सगळे हे समजते. इतर ॲक्टिव्हिटी केल्यामुळे आम्हाला कसे पुढच्या भविष्यात ह्याचा यूज होऊ शकतो हे आम्हाला समजले. हा विषय पहिल्या तासाला या विषयाचा असं वाटला हा विषय खूप हार्ड असेल, बट मॅम आणि सरांनी खूप छान समजून सांगितलं व ते आम्हाला खूप छान समजलं. आणि याच्यामध्ये आम्हाला ॲपल जॅम आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायचे ते शिकवले, तेही खूप छान समजून सांगितलं. आणि याच्यामध्ये शेतीची पण खूप सारी माहिती सांगितली, जसं की नांगरणे, पेरणी, खत बनवणे असे खूप सारे प्रयोग सांगितले. मला पर्सनली हा विषय खूप जास्त आवडला. आम्ही खत कसे बनवायचे ते शिकले. आम्ही घरच्या कचऱ्यापासून इतर काही कचऱ्यापासून आम्ही खत बनवला आणि ते प्लांट्समध्ये टाकून आम्ही ते झाडांना वाढवलं. स्वयंपाकघरातला ओला कचरा त्यातले आम्ही खत बनवले, प्लांटमध्ये टाकले, ते ग्रो व्हायला लागले. घरी केले का हे? घरी केले आम्ही इथं टेक्निकलमध्ये शिकून. सुरुवातीला मुलांमध्ये कम्युनिकेशन डिस्कशन करणं खूप अवघड जात होतं, कारण की ते लवकर ओपन अप होत नव्हते. आता रोज ॲक्टिव्हिटी घेऊन थोडं फ्रेंडली बोलून त्यांच्याशी पर्सनल बोलून आता ते फ्रेंडली होतात, ते डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करतात. ते आधी ते प्रश्न विचारत नव्हते, आता ते प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि डाऊट्स येत आहेत त्यांच्या मनामध्ये, सो ते क्लिअर करून घेत आहेत. हे कोर्स शिकत असताना विद्यार्थ्यांना तर सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी काही विषय त्यांना आवडत नाही, परंतु मल्टीस्किलमध्ये आल्यानंतर त्यांना हे जे आपले 4 विषय आहेत त्याच्यामध्ये कोणाला पाककला आवडेल किंवा कोणाला मग त्या ठिकाणी कार्पेंट्री आवडलं, तर त्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी वाढत गेला आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याने इनिशिएटिव्ह घेऊन त्या सेक्शनमध्ये त्यांना तो इंटरेस्ट आलेला आहे आणि रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध त्यांना होतील असं मला वाटतं. ह्या मल्टीस्किल फाउंडेशनमध्ये 4 प्रकारचे सेक्शन आहेत. एक फूड प्रोसेसिंग आहे, दुसरं वर्कशॉप आणि इंजिनिअरिंग, त्यानंतर एनर्जी आणि इन्व्हायरमेंट, आणि चौथा सेक्शन आहे बेसिक ॲग्रिकल्चर. यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी घेत असतो. तर मुलांचं यामध्ये आम्ही ॲक्टिव्हिटी बेस शिकवतो मुलांनाही त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो. असं वाटतं की हे एक छानसं रोपटंच या ठिकाणी लावलं गेलेलं आहे की मुलांना आता हातांना काहीतरी काम मिळतं आहे, म्हणजे शिक्षणाबरोबर एकदा त्यांना हातांना देखील काम आहे, म्हणजे भविष्यामध्ये हे रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्यातून ही मुलं कुठेतरी घडणार आहेत. आणि हेच खरं आत्मजा फाउंडेशन आणि नवजीवन फाउंडेशन यांचे लाख लाख धन्यवाद की आमच्या मुलांना ही संधी तुम्ही दिलेली आहे. मुलांच्या हाताला प्रॅक्टिकल, ज्याच्यामध्ये अभियांत्रिकेमध्ये कार्पेंट्री आहे, प्लंबिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे, वेल्डिंग आहे, ऊर्जा पर्यावरणामध्ये जे आहेत ते अर्थिंग करणं आहे, घरातले होम अप्लायन्सेस रिपेरिंग आहे, त्याचबरोबर वायरिंग्स करणं आहे, हे प्रॅक्टिकल्स घेतले जात आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये ड्रिप इरिगेशन आहे, रोपं तयार करणं आहे, परसबागेत म्हणजे एक प्रकारची परसबाग तयार करून जो शाळेमधले जे मिड डे मिल्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या भाजीपालांचा उपयोगही चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. गृह आणि आरोग्य याच्यामध्ये मुलांमध्ये जाम, जेली, चिक्की बनवणं असेल, स्वतःचं HB टेस्ट करणं असेल, हेही प्रॅक्टिकल्स या अभ्यासक्रमामध्ये घेतले जातात. जेव्हापासून हा क्लास चालू झाला आहे तो घरी येऊन सांगतो की आम्हाला टीचरनी हे शिकवलं, ते शिकवलं, एकदा शेंगदाण्याचे लाडू करायला शिकवले. त्यांनी घरामध्ये येऊन जरा थोडंसं प्रॅक्टिकल केलं, त्याला बऱ्यापैकी जमले ते. आणि जरा झाडांची वगैरे जरा काळजी घ्यायला शिकलाय. आता जो पानं वगैरे एखादी वाळली झाडाची तर ते तोडतो, पाणी वगैरे घालायचं बघतो, मम्मी हे असं कर, याला झाडाला नीट व्यवस्थित ठेव, दररोज पाणी घालायचं मला सांगतो तो आता. नमस्कार, माझं नाव बळीराम धर्मे. माझ्या मुलीचं नाव ईश्वरी बळीराम धर्मे. ती आता 9वी मध्ये तुमसरा पाटील विद्यालयामध्ये शिकत आहे. जेव्हापासून मल्टी क्लास चालू झाल्यापासून तिने घरी जाम वगैरे बनवणं, परत शेंगदाण्याचे लाडू बनवणं, परत
कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट देणं, या गोष्टी केल्या. झाडे लावायला शिकली, ते परत झाडांना कसं खत वगैरे घालायचं, कसे वाढवायचे, ते यात ह्या क्लासमुळे त्याच्यात भरपूर चेंजेस झालेले आहेत. नमस्कार, मी सुनीता बाळासाहेब घोडे. मी 9वीची वर्ग शिक्षिका आहे. ज्या दिवशी मंगळवार आणि बुधवार हा मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सचा तास असतो, तेव्हा मुलं अतिशय उत्सुकतेने, म्हणजे त्यांना त्या तासाची ओढ लागलेली असते आणि त्या तासाला ते आनंदाने जातात आणि जे काही शिकून येतात आल्यानंतर ते डिस्कस करतात माझ्याशी.